राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले। त्यांच्यावर आज शासकीय इमारतीत अंत्यसंस्कार करण्यात आले। अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकात बुडाले आहे। दरम्यान अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी देखील बंद ठेवत अजित पवार यांना आदरांजली वाहिली। काल निधनाची बातमी समजताच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकमताने 2 दिवस व्यवहार बंद ठेवले। नगर कृषी उत्पन्न बाजारपेठेतील कुठलाही व्यवहार काल आणि आज होऊ शकला नाही। अजित पवार यांचे शेतकरी तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांसोबत नाळ जोडलेली होती, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर या घटनेने शोककळा पसरली आहे, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जे आहे राज्यभरातून शोक प्रसरलेला आहे। अनेक भागांमध्ये जे आहे शोक व्यक्त केलेला जात आहे। आपण सध्या अहिल्यानगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीमध्ये आहोत। नप्तीच्या उपबाजार समितीमध्ये देखील अजितदादांच्या निधनानंतर बंद पाळलेला आहे। बंदमध्ये जे आहे शेतकरी असतील, व्यापारी आहेत, त्यांनी सगळ्यांनी जे आहे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। सर्व व्यापार जे आहे ते आज आणि काल बंद ठेवण्यात आलेला आहे। निधनाची जी बातमी कळाल्यानंतर शेतकऱ्यांनी देखील मोठी हळहळ व्यक्त केलेली होती। त्याचबरोबर व्यापारी बंधूंनी देखील जे आहे कायमच नाळ जे आहे अजितदादांची राहिलेली आहे। ग्रामीण भागाशी नाळ जोडले असल्या कारणाने देखील या सगळ्या परिसर भागातील लोकांनी जे आहे आज बंद जो ठेवलेला आहे। कालपासूनच बाजार समिती असेल, त्याचबरोबर भाजी मार्केट असेल, त्याचबरोबर फुल मार्केट असेल, हे सगळे मार्केट जे आहेत ते कालपासून बंद आहेत। आज आपण निप्ती उपबाजार समितीमध्ये आहोत। उपबाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी देखील बंद ठेवलेला आहे। आपल्यासोबत व्यापारी निखिल वारे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं बंद ठेवलेला आहे अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व घटक, मग व्यापारी असतील, आमचे हमाल बांधव असतील, शेतकरी असतील, त्या ठिकाणी महिला कर्मचारी सर्वांच्याच वतीनं, संचालक मंडळ सर्वांच्याच वतीनं दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आमचे सर्व व्यवहार बंद ठेवलेले आहेत। अजितदादा हे ग्रामीण महाराष्ट्राचे नाळ जुळलेले नेते होते, त्यामुळे शेतकरी बांधवांनी देखील या बंदमध्ये आमचा सहभाग नोंदवलेला आहे आणि अजितदादा यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणार नुकसान झालेलं आहे। तुमची कधी अजितदादांची भेट झालेली होती का? काही आठवणी आहेत का? प्रत्यक्ष कमीत कमी 10 ते 15 वेळा अजितदादांना भेटण्याचा योग आला। अतिशय परखड, स्पष्ट व्यक्त आणि अहिल्यानगर शहर, मी नगरसेवक म्हणून देखील काम करतो। अहिल्यानगर शहरामध्ये जो काही विकास निधी मान्य आमदार संग्राम जगताप यांनी आणलेला आहे तो देण्यामध्ये देखील अजितदादांनी फार मोठा सिंहाचा वाटा होता। अजितदादांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला देखील फार मोठ्या संधी मिळालेल्या आहेत। तसंच आमच्यासारख्या तरुणांना देखील राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं, पण नुसतं राजकारण न करता राजकारण करत असताना व्यवसाय देखील केला पाहिजे। व्यवसाय करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे करत असताना आपलं कुटुंब देखील जपलं पाहिजे। ही शिकवण जी दादांनी दिली ती आजकाल कोणी राजकीय नेता देत नाही, परंतु दादांनी ही प्रत्येकाला शिकवून दिलेली आहे। आज दादा अनंतात विलीन झालेले आहेत, काय भावना जाणवतात, काय आठवणी? अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं नुकसान झालेलंच आहे, परंतु अहिल्यानगर जिल्ह्याचं देखील फार मोठं नुकसान झालेलं आहे। मी आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक असतील, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली अर्पण करतो। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत, एवढीच संवेदना व्यक्त करतो। नक्की जे आहे दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जाते। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।